रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या मंचुरियनपेक्षाही चविष्ट आणि खुसखुशीत मंचुरियन आपण घरीच बनवणार आहोत. 1 कप बारीक चिरलेलं गोबी, बारीक चिरलेलं गाजर, थोडीशी शिमला मिरची आणि कांद्याची पात. यामध्ये मी कांदा पण ॲड करते. आता यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि चिमूटभर मीठ. बाइंडिंगसाठी यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा घालूयात. पाण्याचा वापर न करता याचं मिश्रण बनवायचं. मिश्रणात भाज्यांनात आलेलं पाणी पुरेसं असतं. बॉल्स करताना लाडूसारखं बांधायचं नाही, फक्त मिश्रण घ्यायचं आणि हलक्या हाताने बाइंड करायचं. मी खूप प्रेस नाही करते, हलक्या हाताने शेप करते या प्रकारे. ओके. तेल चांगलं मीडियम गरम पाहिजे. त्यात एक एक करून हे मंचुरियन बॉल टाकूया. बॉल्स टाकताना गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट कुरकुरीत झालेत ते. आता आपण ग्रेव्ही बनवूयात. त्यात कढईत थोडंसं तेल आणि त्यात बारीक चिरलेलं आलं लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची टाका. 1 मिनिट परतून झाल्यावर त्यात शिमला मिरची आणि कांद्याची पात घाला. त्याला 1 मिनिट परतून घ्या. आता यात थोडंसं रेड चिली सॉस टाकूयात. मी इथे चिंग्स सिक्रेटचा व्हेज मंचुरियन मसाला वापरत आहे. हे काम खूप सोपं करतं. फक्त पॅकेट उघडून एका भांड्यात मसाला काढून घ्या आणि त्यात पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्या. हे मिश्रण डायरेक्ट कढईत घाला. ग्रेव्ही चांगली उकळल्यावर त्यात आपण तळलेले मंचुरियन बॉल्स घाला. सर्व बॉल्स ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घेऊया. अरे वा, रेस्टॉरंटपेक्षाही चांगला सुगंध घरात येतो आहे. गरमागरम व्हेज मंचुरियन तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची व्हेज मंचुरियनची रेसिपी कशी झाली आणि सगळ्यांनी काय काय कॉम्प्लिमेंट केलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा.